स्वागत आहे मित्रांनो सर्वांचं आपल्या ब्लॉग व्हिडिओमध्ये. मित्रांनो सर्वांचं मनापासून स्वागत. तर मित्रांनो आता दुपारचा टाईम झाला आहे की नाही. दुपारचा टाईम काय मुळे झाला मित्रांनो, तर थोडं काम होतं. तुम्हाला दाखवेल मी संध्याकाळी दाखवेल काय आपण काय काम होतं ते. कारण की आता ऊन झालं आहे आणि उन्हाचं तर थांबलो होतं वरती आहे की नाही. आणि ऊन बघा किती तापलंय. तुम्हाला दिसतंय. इकडे ना टाकी आहे ना, आपण इथून आता तिकडे टाकी घेतली. कारण की शिवांश आहे ना त्याच्यामध्ये लटकायचं आहे की नाही. लटकायचा प्रयत्न करायचा, तिथं पाय आहे, तिथं आहे ना उभा राहायचा, ती चप्पल दिसते ना तिथं उभं राहून टाकीत डोकायचा. आणि कसं टाकी पाण्याने भरायला असते त्याच्यामुळे तिकडेच ठेवून दिलं आहे की नाही. थोडी लांब असले ना तर टेन्शन फ्री राहतं माणूस, त्याच्यामुळेच ठेवली. काय आपल्याला काही एवढं पाण्याची गरज नाही आता उन्हाळ्यात. म्हणजे जास्त काही एकदा सकाळी जर पाण्याचे बाकेटी भरून घेतल्या ना तर दिवसभर पुरत्यात. म्हटलं तिथंच बरी आहे, नको उगाच पोराला धोका आहे की नाही, त्याच्यामुळे तिकडं ठेवली. तर बघा मित्रांनो गाडी लावली इथं आहे की नाही, सावलीला गाडी लावली. कारण की सावली ना मित्रांनो ते बकामचे ते छाटला ना तर इकडेच लावावं लागतं. म्हणजे इकडेच लावतो आपण तशी गाडी, पण तिथं थोडीफार सावली राहायची आहे की नाही 11 वाजेपर्यंत. पण ती काही सावली आता निघून जाते. आणि हे थोडं मस्त आलं ना तर मग एकदम ओके सावली होऊन जाईल गाडीला. आणि इथं नाही लावता येत. शिवांशी तर खेळतो ना, मग शिवांश कसं आहे मग इथं असला म्हटल्यावर गाडीला झाटाल वगैरे आणि त्याच्या याच्यात दुखापत करून घेतोय आहे की नाही. पाखरांना तिथं पाण्याला मडकं बांधलंय. आज काय पाणी टाकलंय की नाही, नाही नाही आहे मित्रांनो, थोडंफार पाणी आहे बरं का. मम्मीने टाकलेलं आहे, तुम्हाला दाखवतो. म्हणजे अर्धा एक आहे मडक्यामध्ये पाणी. आपण आहे ना तसं टाकत असतो आहे की नाही. कारण की ऊन असं आहे मित्रांनो, आपणच फार घाबरे होतोय. ते तर पक्षी उन्हाचे त्यांना पण पाहिजे. बघा तिकडं मित्रांनो हे काय म्हणते ना, हार्वेस्टर चालू आहे मित्रांनो तिकडं. तुम्हाला दिसतं का नाही काय माहीत बरं का. तुम्हाला दाखवतो, खाली उतरू आपण. बघा ते तिकडं हार्वेस्टर चालू आहे, गहू काढायचं काम चाललंय. बऱ्याच ठिकाणी आता हेच कामं चालू आहे. थोडा आराम वगैरे करावा आहे की नाही. बघा इथं वल्ल असतं मित्रांनो, त्याच्यामुळे इथं गारवा असतो बरं का जास्त. थोडाफार आराम वगैरे इथं काढून टाकली घाणवर. ऊन बघा. आणि हे ना ते सकाळी बसवलं ना त्याची केबल वर गेली. मित्रांनो आता संध्याकाळच्या 8:30 झालेत मित्रांनो आहे का नाही. आणि मित्रांनो आज घरीच होतो, आराम वगैरे केला मित्रांनो. आणि नंतर आपलं कामच चाललं, कारण की फोन एवढे येत होते ना आज, तर त्याच्यामुळंच फार जाम होऊन गेलो. आणि जाम होऊन गेल्यावर मग म्हटलं चला कारखान्यावर एक चक्कर मारला. कारण की कारखान्यावर आहे ना थोडं सामान आणायचं होतं, फळं वगैरे. कारखान्यावर गेलो तर बघा आधी तुम्हाला वातावरण दाखवतो संध्याकाळचं कसं झालंय. बघा वर्षाने ना दुपारी सारून वगैरे घेतलं होतं आहे की नाही. बऱ्याच दिवसाचं सारून नव्हतं घेतल्यानं. कसं आहे आता आमची इथली पद्धत कशी, उकरलं का लगेच सारून घ्यायचं. कारण की त्याच्याशिवाय जमत नाही ना, अंगणात शोभा पण येत नाही मित्रांनो. त्यांनी बघा गाडी इथं लावली ती, आणि हे झाडं बघा किती मस्त दिसतात. आणि याला फुलं पण भारी आलेत बघा. रात्रीच्या टायमिंगला फुलं बघा किती छान दिसतात. कोणी म्हणन का आत्ता रात्र आहे म्हणून, कोणी म्हणजे डायरेक्ट उजाड हे काय ना बघा किती छान दिसतंय. बघा इथं सारून वगैरे घेतलंय. आणि वास आत्ता बघा किती छान वास आला याचा. हे बघा किती गोडवणी दिसते आहे का नाही. बघा इथं आपली चूल आहे. आणि जेवण बाकी मित्रांनो, जेवण वगैरे काही केलं नाही. जेवण करायचं आहे अजून आहे की नाही. जेवण झाल्यावर मस्तपैकी आता तर काय गावात जायची गरज नाही मित्रांनो. आपण काय केलं घरी ना वायफाय इन्स्टॉलच करून घेतला आहे की नाही. तुम्हाला दाखवून उद्या कोणता आहे काय सर्व डिटेल देतो आणि केवढ्याला बसला आणि कसं आहे सगळं सांगतो. नेट वगैरे कसं चालतंय म्हणजे आज कळलंच. आता काय आपल्याला व्हिडिओ टाकायचं म्हटल्यावर कळणारच कसं चालतं काय. बघा इकडं वाळूचा गंज आणि इथं शिवांश बसत असतो. आणि त्याची मम्मी इथं काम चालू असलं ना तर मग काय इथूनच लक्ष राहतं पोराकडं. किंवा तिकडं आपला खिडकी दिसते ना आपली, तिथं बांधून होत असते वर्षा. तर मग भेटू आपण मित्रांनो पुढच्या ब्लॉग व्हिडिओमध्ये. मित्रांनो आजचा ब्लॉग आहे ना इथंच थांबवतो आहे की नाही. कारण की जेवण करायचं मित्रांनो, भूक लागली. सकाळी जास्त काही जेवलं नव्हतं आहे की नाही. तर सर्वांना शुभरात्र, गुड नाईट मित्रांनो. असे करतो आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब शेअर कमेंट करा. व आपण भेटू एक पुढच्या ब्लॉग व्हिडिओमध्ये.